नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना शुभ दीपावली। तुम्हाला हे दिवाळीचं जे पर्व आहे ते खूप सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं जावं हीच देवाचरणी प्रार्थना। थांबा मला माहिती तुम्ही कुठल्या व्हिडिओची वाट बघताय, कुठल्या गोष्टीचं तुम्हाला सेकंड पार्ट पाहिजे। येणार आहे तो पण येणार आहे, पण कसं आहे ना, ट्रेंडिंग टॉपिक चालू होता, म्हटलं चला आपण जरा हात धुवून घ्यावेत। इंग्रजानंतर आणि गांधी परिवारानंतर जर सगळ्यात जास्त पैसा कुणाकडे असेल तर या मुलीकडे। या मुलीला चक्क महिन्याचे 12 लाख रुपये भेटतात। हे मी नाही म्हणते बरं का, ही स्वतःच म्हणते। मेरे पास बहुत पैसा है। भारतातल्या टॉप 10 जे श्रीमंत लोक आहेत त्यांची आता नुकतीच यादी जाहीर झाली होती। त्यामध्ये सानिका भोईटेचा समावेश कसा नाही ह्या गोष्टीचं मला जरा नवलच वाटलं। सानिका भोईटे आजकाल भलतीच चर्चेमध्ये आली। ती म्हणजे तिच्या दोन कॉन्ट्रोवर्सी मध्ये, एक म्हणजे सोलापूरची कॉन्ट्रोवर्सी आणि दुसरी म्हणजे तिने घेतलेली मर्सिडीज। आता ती मर्सिडीज घेतल्यानंतर या मुलीने टाकला एक रील आणि त्या रीलच्या खाली लोकांनी भलतेच तिला कमेंट केली, बॉयफ्रेंडनी गिफ्ट केली, आई वडिलांनी गिफ्ट केली आणि मग त्यानंतर या बालबुद्धीचा इगो हट झाला। इगो हट झाल्यानंतर इने हिच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीवरती आपलं फेक इन्कम फ्लेक्स करायला सुरुवात केली की मला महिन्याला $15,000 येतात। क्या हलके मिले रे, क्या मेरे को हलके मिले रे। $15,000 मी युट्यूबच्या पार्टनरशिप मध्ये आहे आणि ह्याव आहे आणि त्याव आहे, मला 12 लाख रुपये येतात, असंही ना फेकायला सुरुवात केली। भैया ये फेकती गई, लोग लपेटते गए। मेरा पैसा भी डबल हो सकता है। सॉरी सर, हमारी स्कीम लिमिटेड लोगों के लिए है। जर 12 लाख रुपये महिन्याचं उत्पन्न असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे कुठं? या व्हिडिओच्या माध्यमातून मला त्यांना सांगायचंय की हिच्या घरी रेड मारा, 12 लाख रुपये आले कुठे, ठेवतात कुठे, किती टॅक्स भरतात, टॅक्सची चोरी तर नाही होते ना? पता चला कल स्कैम 2023 आ गया सानिका भोईटे की लाइफ पे। सांगून टाक, हा पण राज सांगून टाक की हे $15,000 नेमकं आले कसे? तुला $15,000 भेटतायत ना, चल मान्य करू, मला $1.5 लाख भेटतायत। बोलायला काय जातंय? डेमोक्रेसी आहे, जे तोंडाला येईल ते बोला। हम्बा हम्बा रंबा रंबा कंबा कंबा। भैया डेमोक्रेसी का असली फायदा तो तुम लोग उठा रहे हो। जे 17-18 वर्षाचे पोरं आपल्याला फॉलो करतात, खेड्यातले लोक आपल्याला फॉलो करतात, त्या लोकांना फेक श्रीमंती दाखवायची आणि त्यांच्या मनामध्ये इन्फेरियोरिटी कॉम्प्लेक्स पैदा करायचा, दाखवायचं की मी किती श्रीमंती आहे, मी इंस्टाग्राम वरनं युट्यूब वरनं किती कमवते हे बघा, अशी गोष्ट या लोकांना फ्लेक्स करायला खूप आवडतं। पण प्रत्यक्षात हे लोक किती अनप्रोफेशनल आहेत, हे लोक कशा पद्धतीने लोकांना फसवतात, या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। कसं आहे ना, काही फॉलोअर्सला ह्या गोष्टी एक वेळेस खऱ्या पण वाटतील, म्हणजे ठीक आहे चला निब्बा निब्बी तुम्हाला फॉलो करतात आणि त्या लोकांना तुम्ही आयडल वगैरे वाटतात, पण कसं आहे माहितीये का, तुमच्या स्टोरी बघणाऱ्या 100 लोकांपैकी एक जण शहाणा असतो आणि ज्या माणसाला ह्या गोष्टी माहिती असतात आणि मग तो माणूस तुमचा भांडाफोड करतो। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये करपावून टाकूयात टॉप 10 श्रीमंतांना मागे टाकणाऱ्या सानिका भोईटे हिला। कारण व्हिडिओमध्ये मी रोस्ट नाही करत, मी पार करपावतोय, कारण माझा पॅटर्नच वेगळा आहे। गाइज, ही गोष्ट अजिबात ऑफेन्सिव्ह नाहीये बरं का, पण ही पोरगी ब्युटी विदाउट ब्रेन आहे। ब्युटी विदाउट ब्रेन हा कॉन्सेप्ट रिअल अस्तित्वात आहे गाइज, यू कॅन से इट। असंच नेहमी हो, म्हणजे मला नेहमी असं समजून घेशील ना? ऑलवेज 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 म्हणजे ऑलवेज ऑलवेज म्हणजे ऑलवेज। हे असले व्हिडिओ लोकांना क्यूट वाटत होते। आई ग, ऑलवेज म्हणजे ऑलवेज, ऑलवेज म्हणजे ऑलवेज, ऑलवेज म्हणजे ऑलवेज, ऑलवेज म्हणजे फक्त हॅरी पॉटर, #पॉटरहेड। आता तू ज्या इव्हेंटला गेली असशील त्या इव्हेंटचे तुला पैसे भेटले असतील, आता त्या इव्हेंटचे जर तुझ्या खात्यामध्ये पैसे आले तर मग कसला आला प्रॉब्लेम? आता हे जे दोन प्रकरण आहेत ना हे वेगवेगळे आहेत। आपण अगोदर पहिलं सोलापूरचं प्रकरण जाणून घेऊया। आता मला एक सांग, जिथे गेल्यानंतर तिथे म्हणजे मैं तो हिरोईन हूं हा वाला ऍटिट्यूड काय कामाचा? तू जिथे गेलीस तिथे थोडाफार 19-20 होणार ना। आता तुझ्याच मागे मागे ऑर्गनायझर्सनी फिरावं याच्यासाठी तू काही कुठली हुरपरी नाही ना लागून गेली की ओ माय गॉड मला तर 5 स्टार हॉटेलमध्येच ठेवलं पाहिजे, सकाळी नाश्त्यामध्ये ऑरेंज ज्यूसच दिला पाहिजे, आय वॉन्ट ओनली चीज अँड ब्रेड। असं नाही होत ना प्रत्येक ठिकाणी। आपल्याला फक्त इंस्टाग्रामवर इज्जत आहे, बाहेर जर नाही दिली तर तेवढी ऍडजस्टमेंट पाहिजे आपल्याकडे। आता या प्रकरणामध्ये कोण चीप आहे, कोण अनप्रोफेशनल आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळतील, कारण मी डायरेक्ट ऑर्गनायझर सोबतच बोलले। म्हटलं चला अदर साइड ऑफ स्टोरी पण आपण जाणून घेऊया। व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन, कारण आता वर्ल्ड कप सुरू झालेला आहे आणि आपली जी काही नॅशनल टीम आहे ज्याला होम टुर्नामेंट मध्ये सपोर्ट करण्याचा टाइम आलाय आणि 1xBet ने चॅम्पियनशिप सेलिब्रेट करण्यासाठी खूप सारे पुरस्कार तयार केलेत। 1xBet मध्ये तुम्हाला वर्ल्ड कप वरती बेट लावून युनिक चान्स मिळेल व्हॅल्युएबल प्राइज जिंकण्याचा, ते पण
तुम्हाला गुड चॉईसेस करून तुम्ही जिंकू शकता वॉच, स्मार्टफोन आणि ग्रँड प्राइज टाटा क्रॉसओव्हर. आपल्या पिन कमेंट मध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जा, क्लिक करा आणि माझा प्रोमो कोड 1x अमरू हा यूज करायला विसरू नका, ज्यामुळे तुमचा जो पहिला डिपॉझिटचा बोनस असेल तो एक्सटेंड करा 42,900 पर्यंत. या टुर्नामेंट मध्ये तुमच्याकडे चान्स आहे खूप सारा ग्रँड प्राइज आणि खूप सारी कॅश जिंकण्याचा. तर एन्जॉय वर्ल्ड कप विथ 1x. या स्टोरीमध्ये 2-3 मेन कॅरेक्टर आहेत ज्याची मी तुम्हाला ओळख करून देते. सोनू नावाचा एक बिल्डर आहे सोलापूरचा आणि त्यानंतर चेतन यांनी ऑर्गनाइज केला होता हा दांडिया आणि त्यामध्ये हिला बोलवण्यात आलं होतं. बोलवण्यात आल्यानंतर सोनू जे आहेत त्यांच्याकडनं हिच्याशी बोलणं करण्यात आलं होतं, हिच्याशी किंवा हिच्या भावाशी बोलणं झालं होतं, हिच्या भावाशी मॅनेजर म्हणून बोलण्यात आलं होतं आणि त्यानंतर हिनं सांगितले 50,000 रुपये, ज्याच्यासाठी या लोकांनी तिला पाठवले 20,000 रुपयाचं टोकन. आता करण जो आहे, जो सानिकाचा फ्रेंड आहे, त्यांनी काय सांगितलं की तुम्ही जा आणि हॉटेल बुक करा, आम्ही येतो. मग त्यानुसार या लोकांनी काय केलं, 3 स्टार 2 स्टार असे जे हॉटेल्स आहेत त्याचे फोटो यांना पाठवले. पण करण म्हटलं नको नको, आम्हाला ते चित्रा हॉटेल आहे जे आम्ही बघितलंय तेच तुम्ही आम्हाला बुक करून द्या. त्यानुसार यांनी त्यांना फोटो पाठवले. पण या ऑर्गनायझर्सचं म्हणणं असं आलं की आम्ही सोलापूरमध्ये राहतो आणि चित्रा हॉटेल जे आहे ते बुधवार पेठेत आहे, थोडा स्लम एरिया आहे आणि मॅडमला तिथे नको राहायला. पण शेवटी करण म्हटलं नाही तेच बुक करा. असं म्हटल्यानंतर ऑर्गनायझर्सने 3,600 रुपये की 3,500 रुपयाचं ते हॉटेल बुक केलं. तुम्हाला इथे स्क्रीनशॉट मध्ये दिसेल. मग सानिका भोईटे हिच्याकडून अजून 20,000 रुपयाची मागणी करण्यात आली की तुम्ही अजून 20,000 रुपये पाठवा. मग त्यांनी अजून 20,000 रुपये पाठवले. असे टोटल 40,000 रुपये तिच्या अकाउंटला जमा झाले. पण अनप्रोफेशनल ही जे काही लोकांना म्हटली ना त्याची हद्दहीने स्वतःच पार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी यांनी 11 वाजता, ज्या दिवशी इव्हेंट होता त्या दिवशी यांनी प्लॅन कॅन्सल केला की नाही आम्हाला नाही यायचं, कारण तुम्ही लोक आमच्याशी खूप उद्धट बोलले फोनवरती आणि तुम्हाला कळत नाही लोकांसोबत कसं वागायचं. आणि जे 40,000 रुपये होते त्यापैकी 20,000 रुपये जे होते त्यांनी ह्या ऑर्गनायझर्सला वापस पाठवले आणि म्हटले की आम्ही 20,000 रुपये ठेवून घेतले का, तर म्हणे आम्ही ते स्टोरीचे ठेवून घेतले. अशा चिंदी चोरी करून करून ती मर्सिडीज घेतली की काय आणि लोकांना फ्लेक्स करायचं. ओ माय गॉड, मर्सिडीज 12 लाख रुपये उत्पन्न, याला चिंदी चोरी म्हणतात. ज्यावेळेस हे लोक म्हटले ना की तुम्हाला माहिती नाहीये गेस्ट सोबत कसं वागायचं वगैरे वगैरे, तर ते जे सोनू आहेत तर ते काय म्हटले, आम्ही सोलापूरकर कोल्हापूरकर यांची भाषा मुळातच थोडी रांगडी आहे. आमच्या बोलण्यामध्ये थोडं वाटतो की आम्ही उद्धट बोलतोय, पण आम्ही असं बोलत नव्हतो तुमच्यासोबत. आम्ही एकदम व्यवस्थित बोलत होतो आणि जर तुम्ही इथे आलाच नाही तर तुम्हाला कसे कळेल आम्ही तुमच्यासोबत कसं वागतोय म्हणून. आम्ही तुमच्यासोबत चुकीचं वागलोच नाही. मग जे मेन ऑर्गनायझर्स होते ते हिच्यासोबत बोलले की मॅडम मी तुमच्या समोर हात जोडतो, तुम्ही या प्रोग्रामला, कारण 4,000 तिकीट विकल्या गेलेले आहेत. मी काय लोकांना तोंड देऊ, मी माझी जी टीम आहे त्यांना काय तोंड देऊ. आणि मग यांना 10 मिनिटाचा वेळ मागितला. 10 मिनिटानंतर परत चेतन यांनी कॉल केला. त्यावेळेस सानिका भोईटेचं मन नाहीये असं हिच्या टीम कडून सांगण्यात आलं की आता तर सानिका भोईटे हिचा मूडच नाहीये म्हणून आम्ही येणार नाहीये. वर्स्ट लोक, चीप पीपल. तुम्हाला जर लोकांना अटेंड किंवा गेस्टला इन्व्हाइट केलं त्यांच्याशी कसं वागायचं हे जमत नसेल तर आधी ते शिका आणि मग इव्हेंट ऑर्गनाइज करा. सिरियसली. आणि तुम्ही लोकांना स्टोरीमध्ये चीप आणि अनप्रोफेशनल म्हणतायत, लोकांची चक्क बदनामी करतात, एखाद्याला हेट द्यावा म्हणून तुम्ही चक्क तुमच्या 1.1 मिलियन लोकांना सांगताय. कसं बसं करून हे रेडी झाले. संध्याकाळी 6 वाजता हे सोलापूरला पोहोचले. सोलापूरला जे चित्रा हॉटेल होतं ना, जे बुक झालेलं होतं, हे लोक तिथे नाही गेले. जे 5 स्टार हॉटेल होतं ना बालाजी सरोवर, तिथल्या बेसमेंट मध्ये जाऊन हे उभे राहिले. तिथल्या बेसमेंटचा या लोकांना फोटो पाठवला की तुम्ही आत्ताच्या आत्ता हे हॉटेल बुक करा, नाही तर आम्ही इव्हेंटला येणार नाही असं या लोकांनी, ऑर्गनायझर्स आहेत त्यांना सांगितलं. ऑर्गनायझर्सनी ऐन वेळेस 6,500 रुपये देऊन हे हॉटेल बुक केलं आणि त्यानंतर हे लोक तिथे राहिले. आणि जे उरलेले 30,000 रुपये होते ते देखील यांनी त्यांना मागितले आणि या लोकांनी ते त्यांना पोहोच करून दिले. सिरियसली, ते लोक चीप असले असते ना तर त्या लोकांनी 2 हॉटेलचे पैसे वाया घातलेच नसते. अगोदर 3,500 रुपये आणि नंतर 6,500 रुपये, म्हणजे फक्त तुमच्या राहण्याचाच त्या माणसाला जवळपास 10,000 ते 11,000 रुपये खर्च आलाय, तो सुद्धा विनाकारण. त्यानंतर संध्याकाळी 8:30 वाजता ह्या मॅडम गेल्या त्या इव्हेंटला. तिथे इव्हेंटला गेल्यानंतर चेतन यांच्याकडून फक्त हिला 3 प्रश्न विचारण्यात आले. ही स्टेजवरती नाही, एकदम नॉर्मली तुम्हाला क्राऊड बघून काय वाटतं, तुमची आता तब्येत कशी आहे, आणि दुसरं म्हणजे की तुम्ही हात वर करा आणि टाळ्या वाजवा, बस एवढंच. तिथे गेल्यानंतर हिनं रील वगैरे काढल्या वाटतं आणि त्यानंतर हिला आली चक्कर आल्यानंतर या लोकांनी जाऊन तिला गाडीमध्ये बसवलं. आणि जे सोनू होते म्हणजे जे बिल्डर ज्यांच्याकडनं यांच्याशी बोलणं चालू होतं, त्यांच्या आणि जे करण आहे म्हणजे हिची जी टीम मेंबर आहे त्यांच्या अगोदरच वाद चालू होते सकाळपासूनच. मग तिथे गेल्यानंतर ते सोनू यांना म्हटले की सर आमच्याकडे पैशांना किंमत नाही, आमच्याकडे फक्त माणसांना किंमत आहे. तिथे या दोघांची थोडीफार बाचाबाची झाली. आता सोलापूरमध्ये काय प्रकरण आहे माहितीये का, जे पाटील आहेत म्हणजे जे चेतन पाटील आहेत त्यांचे जे वडील आणि मामा जे आहेत ते थोडेसे जरा चांगली हस्ती आहे आणि तिथे सोलापूरमध्ये त्यांना चांगलं मानाचं स्थान आहे. तिथे त्या लोकांना भाव मिळतो, त्या लोकांच्या मागे मागे लोक करतात. आता हिला तिथे कोणी भावच नाही दिला, हिला तिथे कोणी अटेन्शनच नाही दिलं, त्यामुळे हिच्या जास्तच इगो हर्ट झाला. त्यानंतर ही परत आली
स्टेजवरती, हिच्याकडे माईक नव्हता, काही नव्हता आणि यांची जी बाचाबाची चालू होती. त्यानंतर करण म्हटला चल इव्हेंट सोडून निघून जाऊ. मग यानंतर ती फक्त 30 मिनिटं इव्हेंट मध्ये थांबली आणि त्यानंतर ती हॉटेलमध्ये निघून गेली. जेवढं अटेन्शन आपल्याला लाईक्स मध्ये आणि कमेंट मध्ये भेटतं ना, तेवढं प्रत्यक्ष लाईफ मध्ये नाही भेटत. बऱ्याच वेळेला काय होतं माहिती का, काही लोक आपण खरे कोण आहोत हे ओळखून घेतात. मग अशा वेळेस आपणच ऍडजस्ट करायचं असतं. जेव्हा सोनू आणि करण यांचं भांडण चालू होतं ना, तेव्हा करण काय म्हटलं माहितीये का, तुमच्या सोलापूरकरांची लायकी आहे का की आम्ही तुमच्याकडे यावे. सिरियसली त्या रास दांडियाला ऑलमोस्ट 4000 लोक होते आणि त्या 4000 लोकांपैकी हिला कुणीच अटेन्शन नाही दिलं. चेतन पाटील यांच्या वडिलांना दिलं, त्यामुळे तू चिडली. मग त्यानंतर कोणाची किती लायकी आहे हे आपण आपलंच समजून घ्यायचं. याला काय म्हणतात माहिती का, खिशात नाही आणा मला बाजीराव म्हणा. हाय गाईज, तर काल सोलापूरमध्ये दुर्गाष्टमी दांडिया फेस्टिवल झाले होते अँड हा इव्हेंट माझ्या लाईफ मधला सगळ्यात वर्स्ट इव्हेंट होता. चेतन गायकवाड यांनी सोलापूरमध्ये हरिभाई देवकरण स्कूल ग्राउंडला ऑर्गनाईज केला होता आणि त्यांच्या ग्रुपचं नाव इच्छा. मग या मॅडम सकाळी उठल्या, त्यानंतर यांनी नाश्ता केला, ऑरेंज ज्यूस, ब्रेड बटर, 5 स्टारचा जे नाही पाण्यात ते आलं खाण्यात टाईप. आणि मग सकाळी उठल्या, नाश्ता वगैरे केला आणि गाडीतून रिटर्न जाताना यांना एका व्यक्तीचा कॉल आला. तो व्यक्ती यांना काहीतरी बोलला असेल. तो व्यक्ती बोलल्यानंतर या मॅडमनी मागचा पुढचा कुठलाही विचार नाही केला, डायरेक्ट स्टोरी टाकली. आता चेतन हे जे आहेत ते थोडे प्रतिष्ठित नागरिक आहेत, त्यांचा एक ग्रुप आहे. हिने त्या माणसाला देखील अटॅक केलं. त्यांनी हिला कॉल केला की मॅडम तुम्ही एक काम करा, तुम्हाला जर असा कॉल आला असेल तर सायबर मध्ये जा, कंप्लेंट करा. जर त्या व्यक्तीसोबत आमचा संबंध आढळला तर मी माफी मागतो तुमची. पण असं कुठल्याही काही गोष्टी हिनं केल्या नाही. हिची मागणी काय होती माहितीये का, की तुम्ही त्या सोनूला सांगा हात जोडून आमची माफी मागा, तो व्हिडिओ मला पाठवा, तरच मी स्टोरी डिलीट करेल. फेक बॉडीगार्ड वगैरे, फेक सेलिब्रिटीचा आव, मर्सिडीज वगैरे, मी तर म्हणजे मैं हूं ही नहीं इस दुनिया वाले ऍटिट्यूड घेऊन ह्या तिथे वावरत होत्या आणि यांनी कार्यक्रमामध्ये जराही व्हॅल्यू ऍड केली नाही. आणि हे लोक दुसऱ्यांना अनप्रोफेशनल, चीप वगैरे शब्द वापरताना जराही विचार नाहीत करत. तुम्हाला जर लोकांना अटेंड किंवा गेस्टला इन्व्हाइट केलं त्यांच्याशी कसं वागायचं हे जमत नसेल तर आधी ते शिका आणि मग इव्हेंट ऑर्गनाईज करा. जर तुम्हाला इव्हेंटचा एवढाच प्रॉब्लेम झाला होता तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही हॉटेलला वापस आलात त्याच वेळेस स्टोरी टाकायची ना. नाही असं झालं असतं तर ते लोक तुमच्या हॉटेलला येऊन तुमच्यासोबत चर्चा केली असती, हॉटेलची लगेच तुम्हाला बाहेर जावं लागलं असतं, कारण तर तुम्ही त्यांच्या शहरात होतात ना. तर हे तुमचं चुकलं. दिस इज द अनप्रोफेशनलिझम. तुम्ही त्यांच्याकडनं 2 हॉटेल बुक करून घेतले, दॅट इज अनप्रोफेशनलिझम. आणि हे लोक दुसऱ्यांना इझिली चीप म्हणतात ना, तर याचं आणखी एक उदाहरण सांगते यांनी काय चीपपणा केलाय. डीजे चोक्सी म्हणून आहे जो इव्हेंट मॅनेज करत होता त्या दिवशी सोलापूरचा. त्यांनी एका अननोन नंबरवरनं डीजे चोक्सीला मेसेज केला की तुम्ही पण अशी स्टोरी टाका की हा जो पूर्ण इव्हेंट होता ना तो खूप भंगार होता आणि तो खूप घाण होता आणि आमची पूर्ण व्यवस्था नाही लागली वगैरे वगैरे. यह दुनिया में कई रंग है, यह दुनिया में कई रंग, यह रंग निराला है. ह्या 2 लोकांमध्ये फरक काय माहितीये का, चेतन जे आहेत ना तर त्यांच्या मागे एवढी पब्लिक रिअल लाईफ मध्ये आहे आणि यांच्याकडे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. पण सोलापूरमध्ये यांच्या मागे कुणीच नव्हतं. कसं असतं माहितीये का, इंस्टाग्रामचा जो फॉलोअर्सचा नंबर असतो ना तेवढीच फक्त पॉप्युलॅरिटी आहे असं नसतं. आणि त्यानंतर इंटरनेटवरती जेव्हा एक क्लिप व्हायरल झाली ना, करण कडनं असं बोलण्यात आलं होतं की सोलापूरकर तुमची लायकी आहे का आम्ही तुमच्याकडे यावं. त्यानंतर सानिका भोईटेंनी संध्याकाळी एक स्टोरी टाकली की सोलापूरकर आय लव्ह यू, फक्त एवढंच आहे की जे इव्हेंट ऑर्गनायझर्स होते ते अनप्रोफेशनल होते आणि त्यांच्याकडनं असं झालं, ते चीप होते वगैरे वगैरे. एवढा मस्का मारायची गरजच नव्हती. त्या लोकांना माहितीये की कोण कसं आहे आणि कोण कसं आहे. तुमचे फॉलोअर्स आहेत ना इंस्टाग्रामचे, ह्याची रिअल लाईफ मध्ये काही किंमत नाहीये. काही लोक असे असतात की जे फक्त उभे राहिले ना तरी पण गर्दी जमा होती. आणि जेव्हा खूप मोठा इव्हेंट असतो ना तर त्यामध्ये काही गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागत असतात, कारण इव्हेंट ऑर्गनायझर्स जे असतात ना त्यांना बऱ्याच साऱ्या गोष्टी बघायच्या असतात. आपण जर तिथे ऍज अ गेस्ट इन्व्हाइट आहोत तर त्या लोकांनी आपली जर जी सुविधा त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण हॅपी राहायला पाहिजे. जर ती खूपच टाकाऊ असेल किंवा अगदीच राहण्यायोग्य नसेल जागा त्यावेळेस आपण त्यांना तक्रार केली पाहिजे. पण 3 स्टार हॉटेल बेटर प्लेस असतो. पण नाही, तुम्हाला तर 5 स्टार हॉटेलमध्ये राहून रील करायच्यात. ओ माय गॉड, लुक ऍट दिस. आम्ही 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, लोकांच्या जीवावर का. याला काय म्हणतात माहितीये का, लोकांच्या जीवावर आणि जास्त होत ठेवली पेवावर. वर्स्ट लोक, चीप पीपल. तुम्हाला जर आणि आजकाल कुत्र्याची छत्री उगावी ना पावसाळ्यात तसे हे रील स्टार बाहेर आले आणि हे रील स्टार आहे ना 3-4 इंग्लिश शब्द शिकून घेतात ज्यामध्ये ओ माय गॉड दिस इज रिअली व्हेरी ऑफेन्सिव्ह, आय गॉट ऑफेंडेड, दिस इज व्हेरी चीप. ऍक्च्युली हे इंग्लिश शब्द शिकले म्हणजे ओ माय गॉड वी आर अ सेलिब्रिटी असा वाला जो ऍटिट्यूड येतो ना यांच्यामध्ये तो किती फेक असतो हे तुम्हाला कळलंच असेल. अटेंड किंवा गेस्टला इन्व्हाइट केलं त्यांच्याशी कसं वागायचं हे जमत नसेल तर आधी ते शिका आणि मग इव्हेंट ऑर्गनाईज करा. पैसे घेऊन हा ऍटिट्यूड आहे या मॅडमचा. सुन, जिनके घर खुद के EMI के बने होते हैं ना बेटे, वो दूसरों के इवेंट पे कीचड़ नहीं उछाला करते.
कारण कसं आहे माहितीये का, लोकांचे नव्याचे 9 दिवस असतात आणि तुमचे कामाचे 9 दिवस आहेत. जर हाच ऍटिट्यूड राहिला ना तर लोक तुम्हाला इव्हेंटला बोलवणार नाहीयेत. बाकी तुम्हाला 9 दिवसच कमवायचंय, बाकी वर्षभर फक्त हेच करायचंय इंस्टाग्राम वरती. ऐक ना, तुझी ती फ्रेंड नाही का पूजा, तिचा नंबर दे ना मला. हा मग ठीक आहे, दे ना मग पूजाचा नंबर. You guys really know the real meaning of cheap people before using in front of mass audience? No, I guess. कारण माहिती असलं असतं ना तर हा वर्ड युजच नसता केला. कारण ज्या लोकांनी तुम्हाला 1 नाही 2 हॉटेल बुक करून दिले, ते पण 5 स्टार हॉटेल, तुम्ही जो म्हणाल त्या हॉटेलमध्ये त्या लोकांनी तुम्हाला ठेवलं आणि त्याच्या बदल्यात तुम्ही 30 मिनिट देखील त्यांच्या इव्हेंटमध्ये थांबला नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंबानीची नात आहोत अशा ऍटिट्यूड मध्ये उठून नाश्ता वगैरे करून आता चला बाबा आता खूपच छान दिवस गेला, चला आता कोणाचा तरी अपमान करूयात म्हणून तुम्ही स्टोरी ठेवली आणि त्या लोकांना तुम्ही चीप म्हणताय. सिरियसली? चला मान्य करू, तू असशील बाबा एवढी श्रीमंत, असेल तुझं एवढं इन्कम, कारण आता तुम्ही अंबानीच्या घरी फरशी पुसणाऱ्या काकूच्या चुलत बहिणीची चुलत पोरगी आहेस ना, असेल बाबा एवढं श्रीमंती. पण तू जर थोडीसे एज्युकेटेड असशील ना तर तुला कळायला पाहिजे की आपलं जे इन्कम आहे ते असं पब्लिकली डिस्क्लोज करू नये. म्युझिक. अगं तुझ्या डोक्यात मेंदू आहे का जिल्ली आहे? जिल्ली म्हणजे मेन कापड, झिरमळ्या. ते तर नाही ना भरलं तुझ्या डोक्यात? 12 लाख रुपये महिन्याचं इन्कम. हा कोणता नशा आहे जिथं पब्लिक प्लॅटफॉर्म वरती खोटं बोलता येतं? मेरे को चाहिए वो नशा, मेरे को करना है ऐसा नशा, क्योंकि मेरी जुबान ऐसी है कि इसमें से झूठ बाहर निकलता ही नहीं है. मेरे को करना ही है नशा. त्या मर्सिडीज सोबत जर थोडासा कॉमन सेन्स विकत मिळाला असता तर घेऊन टाकायला पाहिजे होता ताई. फार गरजेचं आहे तुला आणि तुझ्या टीमला. खरं सांगू का, मला तुझा काहीच प्रॉब्लेम नाहीये. लहानपणी ते कार्टून नव्हतं येत का, रिची रिच? ते माझं फेवरेट कार्टून होतं. आता त्या कार्टूनचा ब्लॉगिंग चॅनल आहे. मला खरं खरं सांग, त्या रिची रिचचा डॉलर नावाचं कुत्रं होतं ते तर नाही ना चोरलं तू? आता तो एसपी टेक दादा आहे ना, त्यांनी हिच्यावरती व्हिडिओ केला हिला एक्सपोज करण्यासाठी आणि त्यांनी प्रॉपर व्हिडिओ केला. पण या बाईचा छोटा मेंदू ऑफेंड झाला आणि तिथे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये हिनं त्याला अक्कल शिकवली. लाईक सिरियसली, म्हणजे त्या दादाला युट्यूबचं नॉलेज नाही असं या पोरीचं म्हणणं आहे. मी माझ्याबद्दल एक गोष्ट सांगू का, मी युट्यूबला जेव्हा आले ना तेव्हा मला व्हिडिओ अपलोड कसा करायचा हे देखील माहिती नव्हतं. त्याच्या बऱ्याच साऱ्या व्हिडिओचा मला फायदा झालेला आहे, माझ्यासारख्या अनेक युट्यूबर्सला फायदा झालेला आहे. आणि सिरियसली तुझं युट्यूब पार्टनर वेगळं आहे हे तू त्याला समजावून सांगते. आता युट्यूब पार्टनर प्रोग्राम जो असतो ना तर त्याच्यासोबत ऑलमोस्ट सगळे क्रिएटर जोडले गेलेले असतात ज्यांचा बेसिक क्रायटेरिया पूर्ण झालेला असतो. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम. त्यांना सगळ्यांना युट्यूब कडनं बऱ्यापैकी अर्निंग चालू होऊन जाते. ज्यांचं एक चांगला व्ह्यू आहे पूर्ण मंथली त्यांना चांगलं इन्कम येतं. आता कसं असं माहिती का, 7 ते 8 लाख जर तुमचे व्ह्यूज असतील मंथली तर $15,000 येणं शक्यच नाही. पूर्ण वर्षभरामध्ये जर पर मंथ तुम्हाला 7 ते 8 लाख व्ह्यूज येत असतील तरी पण वर्षभरात $15,000 येत नाही. कसं असतं, काही लोकांचा आरपीएम कमी असतो, काही लोकांचा जास्त असतो, थोडंफार फ्लक्च्युएशन येऊ शकतं. त्यामुळे तितकंच फेकायचं जितकं समोरचं लपेटू शकेल. आणि कसं असतं माहिती का, तुमची ही जी फेक श्रीमंती तुम्ही फ्लेक्स करता ना इंस्टाग्राम वरती, त्यामुळे कोणाला काहीही फायदा तोटा नसतो. म्हणजे तुम्ही जर रोज नोटांच्या गड्ड्यावरती जरी झोपलात ना तरी लोकांना त्याचा काहीही फायदा तोटा होत नाही, काही सुख वाटत नाही, दुःख वाटत नाही. कारण याच्यापेक्षा श्रीमंत लोक देखील या जगामध्ये आहेत आणि गरीब लोक देखील या जगामध्ये आहेत. श्रीमंत लोक डाऊन टू अर्थ राहतात आणि गरीब लोक जे आहेत ना ते आपापल्या परिस्थितीत खुश आहेत. प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीत सुखी असतो. तुमच्या लोकांचं काय माहिती का, तुम्ही लोक ही जी फेक श्रीमंती दाखवतात आणि एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स लोकांच्या मनामध्ये निर्माण करतात ते चुकीचं आहे. सो एक मिनिट हा, एक संदेश आलाय. अरे स्क्रीनशॉट आलेत, बघूयात काय आहेत ते. अमृताचा रोस्ट करायचा असेल तर आपल्याकडे हिस्ट्री आहे. ओ माय गॉड, मी तर घाबरलेच. आणि अमृता, अनमोल, टिबू, रोहित, महेश नकली क्रिएटर आहेत. हे लोक ऍड लावून व्हिडिओला व्ह्यूज आणतात. बापरे, अनमोलच्या बेस्टीने सांगितलं. अमृताचा व्हिडिओ कम्युनिटीला लावायला आपल्याकडे 1.5 लाखाचं चॅनल आहे रुक्षानाचं. बरं, आता हे प्रकरण नेमकं काय आहे, कुणी मला डिवचलंय आणि कुणी हे सगळे कटकारस्थान रचलेत, या सगळ्या गोष्टींची इतंभूत माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल. तोपर्यंत तू सस्पेन्स मध्येच दिवाळी साजरी कर. कारण तू आणि तुझे जे पंटर लोक आहेत ज्या तुझ्या हाताखालच्या बायका आहेत ना त्या सगळ्यांची बँड मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये वाजवणार आहे. राहिला माझ्या हिस्ट्रीचा प्रश्न, तर ठीक आहे माझी हिस्ट्री काढ, मग मी तुझा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, बीजगणित, मानसशास्त्र सगळं काढते की नाही बघ मग. आणि बिना पाण्याची कशी करायची हजामत हे मला चांगलंच माहितीये. सो
सो दॅट इज इट फॉर टुडे गाईज. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत सदा खुश राहा आणि सदा कूल राहा. आणि हो, मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. सेकंड चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला जा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 1x बेटची लिंक देखील आपल्या पिन कमेंट मध्ये दिलेली आहे. जा, खेळा आणि जिंका भरघोस बक्षीस. तेरा पापा है पापा है पापा है, हम तेरा पापा है पापा है पापा है. मेरा पगली प्रियंका चोपड़ा, तेरा पगली गुलाबा है आपा.